मुंबईतल्या वाहतूक कोंडीवर मुख्यमंत्र्यांची सपशेल दिलगिरी, मात्र भविष्यातील प्रगतीसाठी आज त्रास सहन करावा लागेल. मुंबईकरांनी थोडी कळ काढावी अशी मुख्यमंत्र्यांची विनंती. महायुती सरकारची दुपारी पत्रकार परिषद, मंगळवारी दुपारी 2 वाजता होणार नुकसान भरपाईची घोषणा. मनोज जरांगेवर कारवाई का नाही? जरांगेवर बेकायदेशीर आंदोलनाचे गुन्हे का दाखल होत नाहीत? ओबीसी नेता बबनराव तायवाडेंची मागणी. तुळजाभवानीच्या प्रभावळीचा वाद मिटला. राणा जगजितसिंह यांच्या पत्नीचं नाव प्रभावळीवरून हटवलं. जिल्हाधिकारी कीर्ती किरण यांची वादानंतर प्रभावळ बदलली. कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक पदासाठी भरती. राज्य लोकसेवा आयोगाची 938 जागांसाठी नवी जाहिरात. गुंतवणूकदारांसाठी बंपर संधी. शेअर बाजारात या आठवड्यात 7 IPO, बाजारातून 30,000 कोटी उभारणार. अभिनेत्री शिल्पा शेट्टीची जवळपास 4.5 तास कसून चौकशी. शिल्पा शेट्टीची 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणात चौकशी. बोईसर जवळील सरावली ग्रामपंचायत कार्यालयात राडा. किरकोळ वादातून हाणामारी झाल्याची माहिती. अमरावती कारागृहात धक्कादायक प्रकार. अंडा सेलमधील जन्मठेपेच्या कैद्यांकडे सापडले आयफोन. कारागृहातील सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर. मुंबईच्या सागरी सेतूवर विचित्र अपघात. अपघातात कार उडून पडली थेट समुद्रात. नागपुरात आणखी एका चिमुरडीचा मृत्यू. कफ सिरप प्यायल्यानं बालिका दगावल्याची प्राथमिक शंका. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकसान भरपाईचा आढावा. पंचनामा आणि पीक विमा प्रक्रिया तपासली जाणार. मराठा आरक्षणाच्या बाबत न्यायालयात सुनावणी. आरक्षणाच्या विरोधात दाखल याचिकेवर सरकारचे उत्तर अपेक्षित. मराठ्यांना एकाच वेळी 2 आरक्षण कशी? न्यायालयानं मागील सुनावणीत विचारलाय सवाल. यंदाचा गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेतलेल्या बैठकीत झाला निर्णय. नितीशांच्या समोर सत्ता टिकवण्याचं आव्हान. वाढतं वय आणि 20 वर्ष सत्ता असल्यानं जदयूसाठी निवडणूक जिकरीची. निलेश घायवळ विरोधात दुसरा गुन्हा दाखल. पुण्याच्या कोथरूड पोलीस स्थानकात गुन्हा. घायवळच्या बनावट पासपोर्ट आणि बँक खात्याची चौकशी. मनसेला सोबत घेण्यावरून महाविकास आघाडीत कुरबुरी. काँग्रेसची राज ठाकरेंसोबत जाण्याची मानसिकता नाही. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचे संकेत. कार्तिकीची पूजा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते. विठुरायाच्या पूजेचा वाद मिटला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी. विमानतळाची तयारी अंतिम टप्प्यात. नांदेडमध्ये आदिवासी समाजाचा मोर्चा. नवा मोंढा मैदानातून आदिवासी मोर्चाला सुरुवात. बंजारा समाजाच्या मागणीला आदिवासींचा विरोध. हिंदू देवतांचा अपमान सहन करणार नाही. वकिलाचा सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ल्याचा प्रयत्न. पंतप्रधान मोदींनी घटनेवर व्यक्त केला निषेध.